तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प 2.0 अंतर्गत जळगाव जामोद तालुक्यातील सुमारे 18 गावांसह पळशी सुपो या गावाचा सुद्धा समावेश आहे। सदर प्रकल्पामध्ये पळशी सुपो या गावाची निवड झाल्यापासून वेगवेगळ्या बैठका तसेच प्रशिक्षणाच्या माध्यमातून गावामध्ये प्रकल्पाविषयी लोकसहभाग वाढविण्याच्या दृष्टीने जनजागृती कृषी विभाग जळगाव जामोद यांच्या वतीने करण्यात येत आहे। प्रभात फेरी, मशाल फेरी आणि शिवार फेरीच्या माध्यमातून गावाचे पायाभूत सर्वेक्षण करण्यात आले असून गावाचा सूक्ष्म नियोजन आराखडा सुद्धा तयार करण्यात आलेला आहे। प्रकल्पाचा एक महत्त्वाचा भाग म्हणून महिलांच्या शेती शाळेचे दर पंधरवाड्याला आयोजन करण्यात येते। कृषी क्षेत्रामध्ये महिलांचा मोठ्या प्रमाणात सहभाग आहे। त्यांच्या सहभागाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देण्यासाठीच शासनाने खास करून नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पामधील गावांमध्ये महिलांची शेती शाळा घेत असल्याची माहिती प्रकल्प प्रमुखांकडून देण्यात आली आहे। त्यानुसार गावामध्ये सोयाबीन पिकाची शेती शाळा सहाय्यक कृषी अधिकारी कुमारी SP गवडी या दर पंधरवाड्याला आयोजित करतात। शेती शाळेमध्ये एकूण 6 वर्ग असून त्यापैकी 3 वर्ग पूर्ण झाले असून सोयाबीन पीक लागवडीपासून ते अंतिम उत्पादन मूल्यवर्धन कसे करता येईल या बाबतीत वर्गनिहाय उपस्थित महिलांना शेती शाळेच्या वर्गामध्ये प्रशिक्षित करण्यात येते। प्रत्यक्ष सोयाबीनच्या प्रक्षेत्रावर जाऊन सोयाबीन पिकाचे बीज प्रक्रिया, लागवड तंत्रज्ञान, सरी वरंबा लागवड पद्धत तसेच सोयाबीन पिकावर येणाऱ्या विविध रोग व किडी, त्यांची ओळख, त्यांचे नुकसान करण्याची पद्धती आणि त्यांचे एकात्मिक व्यवस्थापन करावे याबद्दल वर्गनिहाय मार्गदर्शन आणि चर्चा करण्यात येते। शेतीबद्दल नवनवीन माहिती मिळत असल्यामुळे शाळेमध्ये सहभागी महिलांमध्ये मोठ्या प्रमाणात उत्साह दिसून येतो। सदर शेती शाळा उपविभागीय कृषी अधिकारी खामगाव बाळासाहेब व्यवहारे आणि तालुका कृषी अधिकारी रमेश जाधव यांच्या मार्गदर्शनामध्ये घेण्यात येत आहे। MCN न्यूज मराठीकरिता श्रीकृष्ण सनिसे बाबर, पळशी सुपो। आपल्याला काय काय दिसलं? उंटाळी दिसली, बरोबर आहे। दुसरं काय? मालगडा दिसला, बरोबर आहे। अजून एक काय दिसला? कोस दिसला, बरोबर आहे। हे कशामुळे दिसलं आपल्याला? आपण तिथेच हॉलमध्ये कारण घेतला असं झालं असतं काय? आपण काय आलो, प्रत्यक्ष शेतामध्ये आलो, आपण काय केलं, निरीक्षण घेतले आणि निरीक्षण घेतल्यानंतर आता काय करायचं बा? आता खूप काही दिसलं का? सकाळी शेत फवारलेलं आहे, आता औषधं पण याचा परिणाम दिसायला उद्याची वाट पाहावी लागेल आपल्याला। म्हणून आपण काय निर्णय घेतला किंवा आता सध्या काही फवारणीची आपल्याला आवश्यकता नाही आहे, बरोबर आहे की नाही? मग निर्णय घेण्यासाठी आपल्याला शेतात यावं लागलं, निरीक्षणं घ्यावी लागली आणि मग आपण आजच्या या शेती शाळेतला अंतिम काय निर्णय घेतलेला आहे की आता फवारणीची आवश्यकता नाही आहे। अंतर्मशागत सुद्धा यांनी केलेली आहे। फक्त हे गावाला लागून शेत आहे, या शेतामध्ये चुनखडीचं आणि पांढऱ्या मातीचं प्रमाण जास्त असल्यामुळे सूक्ष्म मूलद्रव्ये जे फेरस सल्फेटची या शेतामध्ये थोडीफार कमतरता आहे, त्यामुळे ह्या सोयाबीनला जो काही पिवळेपणा आलेला आहे तो घालवण्यासाठी आपल्याला सूक्ष्म मूलद्रव्ये जे ग्रेड 2 मधलं त्याची फवारणी केली। तो आपला सूक्ष्म मूलद्रव्य काय म्हणता येईल, तो डेफिशियन्सी जी आहे, कमतरता जी आहे ती निघून जाईल, बरोबर आहे। झालं का? आता घ्या शेत